बरं काय होईल एक अशी वस्तू म्हणजे एक व्यक्ती वस्तू सोडून द्या एखादा एक असा व्यक्ती जो इकडच्या बाजूनं पाहिला तर खूप चांगला दिसतो आणि इकडच्या बाजूनं पाहिला तर खूप भयानक दिसतो. असं कधी झालं का तुमच्यासोबत? कारण आज जी स्टोरी आपल्यापाशी आलेली आहे ना, या स्टोरीमध्ये असंच काहीतरी झालेलं आहे. बघा स्टोरी वाशिमची आहे. पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव गीतांजली असं आहे आणि मी ही स्टोरी आता सुरू करणार आहे. तर स्टोरी सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्हाला आपल्या या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि एखादी चांगलीशी कमेंट करा. आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल ना तर तुम्ही मला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेल आय डीवर किंवा व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमची स्टोरी शेअर करू शकता. आता उशीर न करता आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूया. तुम्हाला माहीतच आहे की 2 दिवसाआधी रंगपंचमी झाली आणि रंगपंचमीच्या दिवशी खूप असे लोक आहेत जे की खडूस असतात, कुणाला बोलत नाहीत, कुणासोबत जास्त संबंधसुद्धा ठेवत नाहीत. ते सुद्धा लोक रंगपंचमीच्या दिवशी एन्जॉय करतात. आजूबाजूच्या लोकांना बोलतात, चांगल्या प्रकारे वागतात, रंग लावतात, रंग खेळतात. कारण की त्यांना असं वाटतं बाबा वर्षामधून एकच दिवस आलेला आहे आणि या दिवशी आपण एन्जॉय नाही करायचा तर कधी करायचा. पण काही लोक असे असतात की त्यांना रंग खेळायला आवडत नाही, त्यांना घराच्या बाहेर निघायलासुद्धा आवडत नाही. तर या पूर्ण स्टोरीमध्ये एक अशी मुलगी आहे जिनं तिच्या एका मैत्रिणीला घेऊन असा प्लॅन केला होता की जेव्हा रंगपंचमी येईल ना त्या दिवशी आपण आपल्या सर्व मैत्रिणीला कलर लावायचा, सर्व मैत्रिणीला. आणि हिने आणि हिच्या दुसऱ्या मैत्रिणीनेच हा प्लॅन केला होता, दोघीजणींनीच. आता ही जी मुलगी ज्या जाग्यावर राहत होती त्याच कॉलनीमध्ये दोघी तिघी राहत होत्या हिच्या मैत्रिणी, आणि जी एक दुसरी मैत्रीण होती ती मैत्रीण 2 कॉलन्या सोडून राहत होती. तर हिची ज्या 2-4 मैत्रिणी होत्या त्या हिच्याच कॉलनीमध्ये होत्या, त्यामुळे तिला काय प्रॉब्लेम नव्हता. पण जी 2 कॉलन्या सोडून जी मैत्रीण राहत होती तिला लावण्यासाठी हिनं प्लॅन केला की आपल्या मैत्रिणीला घेऊन तिकडं जायचं. पहिले यांना सगळ्यांना कलर लावायचं, यांना लावणं झाल्याच्या नंतर तिकडं जायचं, असा प्लॅन तिनं करून ठेवला होता. तर रंगपंचमीचा दिवस आला, घरी रंगपंचमी खेळली, घरच्यांना कलर लावला, एन्जॉय केला. आणि नंतर हिने आपल्या मैत्रिणीला बोलवलं आणि हिला म्हणली की चल बाबा आता आपण तिला जाऊन रंग लावूयात. आता जी वेळ झालेली होती ना ती सकाळचे 9 वाजलेले होते. 9 वाजता ह्या दोघीजणी आपल्या कॉलनीमधून निघल्या आणि जाता जाता जेवढ्या पण यांच्या मैत्रिणी त्या कॉलनीमध्ये राहत होत्या त्या सगळ्या मैत्रिणीला यांनी कलर लावला. आता उरली ती एक मैत्रीण जी 2 कॉलन्या सोडून राहत होती. या दोघीजणी त्या कॉलनीमध्ये पायी गेल्या आणि त्या तिथं गेल्याच्या नंतर एक आश्चर्यचकित गोष्ट यांना अशी वाटली की त्या कॉलनीमध्ये ज्या जागेवर तिच्या मैत्रिणीचं घर होतं त्या जाग्यावरच्या आसपासच्या एरियामध्ये रंग अजिबात नव्हता. आता कमालची गोष्ट आहे, खेडं असो, खेड्यामधली गल्ली असो, शहर असो, शहरामधली कॉलनी असो किंवा प्रत्येक घर असो, प्रत्येक घरामध्ये रंग खेळला जातो. पण त्याच्या मैत्रिणीच्या घराच्या अवतीभोवती सुद्धा रंग नव्हता. असं वाटत होतं की रंगपंचमी नाहीयेच, पूर्ण काय असं एक नॉर्मलचा दिवस असल्यासारखाच होता. या दोघीजणी तिच्या मैत्रिणीच्या घराच्या समोर जाऊन उभ्या राहतात. बघतात तर मैत्रिणीच्या घराचा दरवाजा बंद आहे. ह्या मैत्रिणीला फोन करतात, तिचा फोनही ती रिसीव्ह करत नाही. यांना माहिती होतं की मैत्रीण घरामध्येच आहे, लपलेली आहे आणि तिला आज रंग लावायचा आहे म्हणजे लावायचा आहे. कारण की ती कधीच रंग खेळत नव्हती आणि तिने यांच्यासोबत शर्यत टाकली होती, जर तुम्ही मला रंग लावला तर तुम्ही म्हणसाल ते मी करेल. त्यामुळे या दोघीजणींनीही ठरवलं होतं की काही जरी झालं ना तरी पण तिला रंग लावायचा म्हणजे लावायचा. तर या दोघीजणी तिच्या घराच्या समोर उभ्या राहिल्या. घराचा दरवाजा बंद होता. यांनी हाका मारल्या, दरवाजा वाजवला, फोन लावला, फोन काय रिसीव्ह करत नव्हती. मग जे या दोघीजणीच्या मैत्रिणीचं घर होतं त्या घराच्या साईडलाच एक घर होतं आणि त्याच्या पलीकडून जो रस्ता इकून जात होता तोच रस्ता पलीकडच्या बाजूनं परत वापस येत होता. यांनी ठरवलं की आपण काय करूयात, इकून दरवाजा उघडत नाही, पलीकडच्या बाजूनं जाऊयात, पलीकडून एकदा दरवाजा वाजवून बघूयात, उघडला तर ठीक, नाही उघडला तर आपण आपल्या घरी जाऊयात. मग या दोघीजणी थोडा वेळ तिथंच उभ्या होत्या. पण या मैत्रिणीपैकी, या दोघीजणीपैकी एकीचं लक्ष तिच्या साईडच्या बाजूला एक घर होतं त्या घरावर गेलं. घर जुनाट दिसू लागलं. असं वाटत होतं की 50-60 वर्षाचं घर आहे, त्याला कलर पण केलेला नाही आहे आणि काहीच नाही. जो कलर केलेला होता तो निघून जात होता. वेलं वगैरे होते, घर होतं म्हणजे असं होतं मोठं घर, पण दिसायला फार जुनाट घर दिसत होतं. आणि त्या घराच्या एक्झॅक्ट समोर त्या घरामधली स्त्री उभी होती. पण ती स्त्री एवढी नटून ठतून होती की यांना कन्फ्युजन झालं की यार नेमका मॅटर काय आहे. एखादी कशी नवी नवरी असते, नवरीला कसं नटवतात
तशा प्रकारे ती स्त्री नटून त्या घराच्या समोर त्या रस्त्यावर उभी होती. ती यांच्याकडे एकसारखी बघत होती. त्यामुळे या दोघीजणी जोरजोरात हाकाही मारू शकत नव्हत्या याच्या मैत्रिणीला आणि काहीच नाही. फोन लावत होत्या, फोनचा रिसिव्ह करत नव्हती मैत्रीण आणि थोडंफार ते दरवाजा वाजवत होते, ती दरवाजाही उघडत नव्हती. आणि ह्या दोघीजणी इथं ती बाई शेजारी उभी असल्यामुळं काही जास्त करतही नव्हतं. मग यांनी ठरवलं की बाबा चला आपण पलीकडच्या रस्त्याने जाऊन बघूयात, तिकून तरी जरा जोरात हाक तरी मारता येईल. ही बाई एकसारखी आपल्याकडे बघतीये. विचार करा ना, तुम्ही जर असं इमॅजिनेशन करा, तुम्ही जर एखाद्या अशा जागेवर गेलात, कोणाच्या घराला हा दरवाजा वाजवत आहे कोणाच्या घराचा, आणि त्याच घराच्या शेजारी एक घर आहे, त्या घराच्या समोर एक बाई उभी आहे आणि ती एकदम विचित्र प्रकारे बाई आहे, नटून थटून उभी राहिलेली बाई आणि एकसारखी तुमच्याकडे बघतीये. दिसायला अगदी सुंदर, काही प्रॉब्लेम नाही, एकसारखी दिसते तुमच्याला. पण कसं वाटतं ना माणसाला, जरासं हुरहुर वाटल्यासारखं. तसंच या दोघीजणीला सुद्धा वाटायचं की बाबा हे काही थोडासा विचित्र प्रकार वाटतोय. त्यामुळे यांनी ठरवलं की आपण पलीकडच्या रस्त्याने जाऊन पाठीमागून एकदा बोलून बघूयात. मग या दोघीजणी त्या रस्त्याने त्या घरासमोरून पलीकडच्या बाजूने जात होत्या. तर ती स्त्री त्यांच्याकडे अशी बघायला लागली, एकदम नवलप्रमाणे. तिच्या चेहऱ्यावर कुठलंही रिॲक्शन नाही, ना हसण्याचं, ना रडण्याचं, ना सॅडनेस, कुठलंही नाही. एकदम स्टॅच्यूसारखी एकसारखी फक्त त्याच्याकडे बघते. या दोघीजणींना थोडी भीती वाटली. या दोघीजणी घराच्या पलीकडून आल्या, त्या पलीकडच्या रस्त्यानं, आणि इकडच्या रस्त्यानं इकडून हाक मारण्यासाठी त्या तयार होत्या. पण जशा त्या पलीकडून कल्ल्या आणि या रस्त्यानं समोर आल्या, तसं यांना अजून शॉक बसला. कारण की जी स्त्री पलीकडच्या बाजूनं होती ना, तीच स्त्री अलीकडच्या बाजूनं सुद्धा उभी राहिली होती इकडच्या रस्त्यावर, पण पूर्ण डिफरंट. पलीकडून ती नटून थटून उभी होती, अलीकडून असं वाटत होतं की तिला कोणीतरी उद्ध्वस्त केलंय. अंगावर गाऊन होता, पूर्ण केस मोकळे होते, डोळ्याखाली काळसट ते डाग उमटलेले होते, तोंडावर मोठे मोठे फोडं लागले होते आणि ते केस तिचे मोकळे. असं वाटत होतं की पूर्णपणे ती 2 दिवस झाले आंघोळच केली नाही, 2 दिवस झाले तिचे केस मोकळे आहेत. एकदम भयानक पद्धतीनं ती तशी यांच्याकडे बघते. ह्या दोघीजणी त्या मैत्रिणीच्या घरासमोर जातात आणि इकून हाक मारण्याचा प्रयत्न करतात, हाका मारतात, फोन लावतात. पण त्यांची जी मैत्रीण आहे ती काय यांना रिस्पॉन्स देत नाही. मग यांनी ठरवलं की बाबा आपल्याला काही ती रिस्पॉन्स देत नाही आणि ती काही खाली येत नाही, आपण जाऊयात आणि घरी एन्जॉय करूयात आणि झोपी जाऊयात. ओके. मग तिथून ह्या दोघीजणी निघल्या आपल्या घराकडं. तर ती जी स्त्री उभी होती ना, तिने यांना हाक मारली, कुठं चालला आहेत. मग ह्या दोघीजणी थांबल्या आणि त्यांना म्हणल्या की आम्ही हिला रंग लावण्यासाठी आलो होतो, पण ती काय येत नाही आहे बाहेर. मग ती स्त्री यांना म्हणली की तुम्ही एक काम करा, मला माहिती आहे तुमची मैत्रीण त्या घरामध्ये बसलेली आहे, ती बाहेर निघणार पण नाही. तुम्हाला जर तिला रंग लावायचा असेल तर माझ्या घरामध्ये या, माझ्या घरामधून छतावर या, छतावरून तिच्या छतावर जा आणि तिच्या छतावरून तिच्या घरामध्ये जा. मग तुम्हाला ती गावेल आणि मग तुम्ही तिला रंग लावा. आता ती बाई असं म्हणल्याच्या नंतर ह्या थोड्याशा कसाटल्या ना. ह्यांना वाटलं की यार अचानक अशी बाई का म्हणतीये आणि ही आपली मदत का करतीये. आणि त्यातल्या त्यात विचित्रपणा तर असा की ही बाई आत्ता इकून आहे आणि मगाशी तिकून होती, ती बी नटून थटून. काहीतरी गडबड वाटतीये. मग ही मुलगी तिच्या मैत्रिणीला म्हणते की तसं काही नाही, उगा आपल्याला भीती वगैरे घालत असेल, रंगपंचमी आहे ना आज, मस्करी वगैरे करत असेल आपल्यासोबत. आणि एरी पण कसं शक्य आहे इतक्या लवकर मेकअप उतरवणं, सगळं काही दागदागिने काढणं, आपण तिकडून येईपर्यंत. हे म्हणले की अगं रस्ता थोडासा वळणावर आहे ना, त्याच्यामुळे थोडासा टाईम लागला ना आपल्याला यायला, आणि आपण गमत आलो नाही का बघत बघत, तू नको टेन्शन घेऊ. मग ह्या दोघीजणी तयार झाले हिच्या घरामध्ये जाण्यासाठी. आणि जी ही दुसरी होती हिला उल्हास फुटला की बाबा नेमकं काय मॅटर आहे. हिच्या मनामध्ये उकळ्या फुटू लागल्या ना की नेमकं काय मॅटर आहे, इतक्या लवकरीनं मेकअप कसा उतरवला आणि पलीकडूनही उभी आणि अलीकडूनही उभी होती. हिने हिला सांगितलं नाही हिच्या दुसऱ्या मैत्रिणीला की माझ्या मनामध्ये असं आहे म्हणून. मग त्या दोघीजणी गेल्या मधात गेल्याच्या नंतर घर मधातून चांगलं होतं, एकदम नॉर्मलचं घर होतं. आता छतावर जाण्यासाठी ज्या पायऱ्या होत्या त्या पायऱ्यावरून ह्या दोघीजणी जाऊ लागल्या. तर ही बाई त्यांना म्हणली की अगं थांबा ना, आता एकदा घरात आलं तर चहा वगैरे प्या, मी चहा वगैरे देते करून तुम्हाला, पुन्हा कधी येणं होईल, तुम्ही चांगल्या घरच्या मुली दिसत आहेत. मग ह्या दोघीजणी म्हणले की हां ठीक आहे आम्ही पितो. आता नाही पण म्हणू शकत नव्हते ना आणि हो पण म्हणू शकत नव्हते. मग ती जी महिला आहे ती चहा करायला घरात गेली आणि या मुलीची जी मैत्रीण आहे ती फार भिऊ लागली. ती म्हणू लागली की अगं तू ऐक माझं, चाल छतावर आपण पटकन त्या घरामध्ये जाऊन नंतर वाटलंच तर तिला घेऊन आपण हिची इथं चहा प्यायला येऊ, ऐक माझं. मग ही म्हणली की हां ठीक आहे तू म्हणती तसं. आता ती जी महिला या दोघीजणींना घरात घेऊन गेली होती तिथं किचन रूममध्ये गेली होती
वर समोर पायऱ्या होत्या. मग ह्या दोघीजणी उठल्या आणि पायऱ्याहून कण वरच्या मजल्यावर गेल्या. वरच्या मजल्यावर एक रूम होती. त्या रूममध्ये गेल्याच्या नंतर ती जी मुलगी होती ना, त्या मुलीला एक बेडवर असं काहीतरी लिहिल्यासारखं दिसलं. आपलं एखादं पुस्तक वगैरे असतं ना, असं जुनं पुस्तक तशा प्रकारचं बेडवर एवढं मोठं. मग हे त्या पुस्तकापाशी जाते, बघते तर 2-4 पानं असे पलटलेले होते आणि ते पुस्तक उघडं होतं. पण त्याच्यामध्ये जे लिहिलेलं होतं ना, ते अजिबात तिला समजत नव्हतं. अजिबात समजत नव्हतं काहीच. एकदम असं संस्कृत टाईप, म्हणजे कोणती तरी अशी अलगच लिपी होती जे हिला समजलं नाही. मग ही काय करते, आपला मोबाईल बाहेर काढते आणि त्या पुस्तकाचे फोटोज काढते. फोटो काढल्याच्या नंतर अलगच त्या रूममध्ये थोडंसं विचित्र प्रकारचं वास येतो आणि असं वाटतं की भूकंप आल्यासारखा. जो दरवाजा त्या रूमच्या बाहेर निघण्याचा असतो तो दरवाजा ॲटोमॅटिक दुसऱ्या दिशेने फिरला आणि तो फिरल्या त्या दरवाजाच्या समोरासमोर तीच म्हातारी येऊन उभी राहिली, म्हणजे तीच बाई येऊन उभी राहिली. आणि ती बाई थोडी विचित्र प्रकारेच होती. ती अर्धी नटलेली होती आणि अर्धी उद्ध्वस्त झालेली होती. ती सरळ मधात आली. तिचे डोळे पूर्णपणे काळेभोर झालेले होते. ती सरळ या मुलीच्या गच्चीला पकडते, असं कॉलरला, आणि एकदम भिताडाला असं वर करते, असं वर चिटकवते आणि म्हणते की तू काय पाहिलंस, तू काय पाहिलंस सांग मला. जोरजोरात ओरडते, तू काय पाहिलंस सांग मला, तू काय पाहिलंस सांग मला, नाहीतर तुझा जीव घेते, तू काय पाहिलंस सांग मला, तू काय पाहिलंस सांग मला. आणि तिची जी मैत्रीण होती ती जोरजोरामध्ये त्या रूममध्ये चिरकत असते, जोरजोरात चिरकत असते. आणि तिची रूम आहे, त्या रूमचा जो दरवाजा आहे तो असा पूर्णपणे फिरतो, गर गर, जसं की या दोघीजणीला चक्कर येते. आणि ती कर 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 फिरत 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 फिरते. कसा बसा काही वेळाच्या नंतर तिची हिच्या गच्चीला पकडलेली म्हातारी होती, तिची बाई होती, तिनं सोल्ड आणि ती अचानक गायब झाली. आणि तो जो दरवाजा आहे तो एका जागेवर स्टेबल झाला. तो स्टेबल झाला तसा ह्या दोघीजणी त्या दरवाजामधून बाहेर पडल्या. जशा बाहेर पडल्या तशा त्या रोडवर आल्या. त्यांना काही समजलंच नाही, आपण रोडवर कसं येऊ शकतो, आपण तर दुसऱ्या मजल्यावर होतो ना, आणि तो दरवाजा फिरू कसा शकतो, ती म्हातारी कोण होती, ती बाई कोण होती. दिसायला तर नटून थटून आलेली होती, पण कशी विचित्र काळे भोर तिचे डोळे होते. दोघीजणी घाबरलेल्या होत्या. तेवढ्यात यांची जी मैत्रीण त्या घराच्या शेजारी राहिलेली होती ती बाहेर आली आणि यांच्या पाठीवर हात ठेवते की अगं काय झालं, तुम्ही इथं काय करतायत, मी तुम्हाला फोन रिटर्न लावण्याचा प्रयत्न करते, तुम्ही फोनसुद्धा उचलत नाही आहेत तुम्ही, आणि या घरासमोर काय करतायत तुम्ही. मग या दोघीजणी तिच्यासोबत तिच्या घरामध्ये जातात, बसतात, पाणी पितात आणि तिला विचारतात की बाई त्याचे शेजारचं घर आहे ते त्याच्यात कोण राहते. तर या दोघीजणीची मैत्रीण ती म्हणते, जिला कलर लावण्यासाठी आल्या होत्या या दोघीजणी, ती म्हणते की त्याच्यात कोणीच राहत नाही, ते खूप दिवसापासून बंद आहे. त्याच्यामध्ये एक बाई होती, पण असं म्हणतात की त्या बाईसोबत काही लोकांनी चुकीचं केलं आणि तिला जिवंत मारून टाकलं, जाळून टाकलं. तेव्हापासून ते घर तसंच बंद पडलेलं आहे, कुणी घेतलंही नाही आणि कुणी त्याच्यामध्ये राहतही नाही. आणि तुम्ही त्या घराबद्दल काय विचारताय. तेव्हा या दोघीजणी म्हणल्या का अगं आम्ही पलीकडच्या रस्त्यानं तुझ्या घरासमोर आलो होतो, तर त्या घरासमोर एक बाई उभी होती, जी की नटून थटून होती, तिच्या अंगावर डागडागिने होते, असं वाटत होतं की ती नवी नवरी आहे. आणि तू पलीकडून दरवाजा उघडला नाही त्यामुळं आम्ही तिकडून पलीकडच्या रस्त्यानं आलो. तर तीच बाई अलीकडच्या रस्त्यानं गाऊनवर होती, तिचे केस मोकळे होते, तोंडावर एवढे मोठे डाग होते. आणि आम्ही बराच वेळ इथं हाका तुला मारून परत आमच्या घराकडे जाऊ लागलो. तर त्या बाईनं आम्हाला सांगितलं की आमच्या छतावरून तिच्या छतावर जा, ते तुम्हाला गावेल. म्हणून आम्ही तिच्या घरात घुसलो, ती चहा करायला गेली, आम्ही वरच्या रूममध्ये आलो तर एक विचित्र प्रकारचं पुस्तक होतं तिथं. त्याचे मी काय फोटो काढले आणि फोटो काढल्याच्या नंतर अचानक ते घर पूर्ण फिरायला लागलं. ती बाई आली, त्या बाईने माझी नड्डी धरली आणि कसं बसा आम्ही तिथून निसटून इथं आलो. आता या दोघीजणीची मैत्रीण म्हणते की काय येड्यासारखं काही बी बोलतायत, असं कधीच काहीच झालं नाही तिथं, माहिती आहे कोणासोबत, आणि तुमच्यासोबत कसं काय होईल. मग ही जे मुलगी आहे ही म्हणली माझं खोटं वाटते ना, माझ्या मोबाईलमध्ये मी फोटो काढलेले आहेत ते बघ. मोबाईल काढते, बाहेर गॅलरी ओपन करते, फोटो बघते, तर त्या फोटोमध्ये पूर्ण ब्लरी आलेलं असते. असं की असं जोरात मोबाईल स्वॅप करतो आणि फोटो काढतो ना, तशा प्रकारचे 2 फोटो आलेले असतात. त्याच्यामध्ये काही ओळखू येत नाही, फक्त एवढं नक्की ओळखू येते की थोडं बुक्ससारखं टाईप होतं. तर त्यांची मैत्रीण म्हणली की जाऊ त्याचे झालं ते झालं, पाणी वगैरे प्या, रंग लावायचा तर लावा आणि जा, काय वेड्यासारखं काय पण बोलतायत. मग त्यांनी त्याला रंग लावला, भीत आल्या बाहेर. आणि बाहेर आल्याच्या नंतर अजून एक शॉक यांना बसतो की ज्या वेळेस ह्या त्या जाग्यावर आल्या होत्या त्या जाग्यावर अजिबात रंग पडलेला नव्हता त्या कॉलनीमध्ये. पण जेव्हा ह्या दोघीजणी तिच्या घराच्या बाहेर पडल्या त्यावेळेस आजूबाजूला लोक रंग खेळताना दिसत आहेत, त्या
जाग्यावर रंग पडलेले दिसत आहेत, पूर्णपणे शॉक. असं कसं शक्य आहे? यांना काही समजत नाही की नेमकं झालं काय आणि काय नाही म्हणून. हे आपापल्या घरी येतात आणि गप्प गुणानं बसतात. आणि इथंच ही स्टोरी संपते. स्टोरी जर चांगली वाटली असेल, स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्यापाशी एखादी अशी स्टोरी असेल तर मला खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जीमेल ID किंवा व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमची स्टोरी मला पाठवू शकता. चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.